तर नमस्कार एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि फिट अँड फाईन असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आलेलो आहे मी आपली ॲक्टिवा 6G घेऊन. तर आज ॲक्टिवा 6G आणलेली आहे आपली. आणि आजच्या व्लॉगमध्ये काही तुम्ही बोलत असाल माझा हार्ट डोलरचा सुजल्यासारखं वाटत असेल. हा बघा काही कसा. तर त्याच्या पाठचा रिझन सांगू तुम्हाला. थोडंसं डोल्याला माझ्या लागलं आहे काही गाडी चालवताना, तर त्यामुळे तो काही तसं झालं आहे. कारण आतमध्ये एक पाखरू गेलेला, त्याने वाट लावून टाकली डोल्याची. कारण दुखतोय जाम, घ्यायचा त्रास होतोय मला डोल्याचा. आणि परत इथं मी डॉक्टरकडे पण जाऊन आलो. ते विषय सोडा आणि आजच्या मुद्द्याकडे येऊया. मुद्द्याची गोष्ट म्हणजे आज आपली आलेली आहे फायनली ॲक्टिवा सोबत आज ब्लॉग बनवूया बोललो. ॲक्टिवाला पण आता किती 21, 22, 23, 24 गॅस 5 वर्ष व्हायला आले ॲक्टिवाला पण आपल्या. म्हणून बोललं ॲक्टिवासोबत आपला व्लॉग बनवूया. कारण इतक्या वर्षात कसा एक्सपिरियन्स गेला आपल्या ॲक्टिवासोबत आपला. माझा सगळा तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर ते पण करीन. आणि परत आज व्लॉग बनवायला सांगा. जर तुम्ही बोललात बनवायला पाहिजे व्हिडिओ ती वाली, तर मी तुम्ही बोलाल तसं करेन. ती व्हिडिओ पण मी लवकरच शूट करेन. आणि ही आपली ॲक्टिवा तुम्हाला एकदा दाखवूनच देतो बॅक कॅमेऱ्याने. बॅक कॅमेऱ्याचा बोलायचा तर प्रथाच झालं माझी. 1465 गाईज ह्याची टोटल गाईज बेरीज करा. 1+4 +6 +5 उत्तर 16 आहे. 16 मधून 1 बाजूला करा, 6 बाजूला करा, प्लस करा, किती येत आहे? 7. गाईज हिचा नंबर पण 7 येतो आहे. आणि आपल्या वेगोचा नंबर तर पूर्ण 7च येतो आहे. हा मी मास्क का गाईज आणला, मेन म्हणजे हा मास्क मी का गाईज गाडीवरती आणला त्याचा रिझन तुम्हाला माहिती असेल. माझ्या डोळ्याला लागला आहे. आणि गाईज आताचे बॅक टू बॅक व्लॉग असे येत आहेत ना, इतके भारी भारी. म्हणजे मला सर्वच जण बोलत आहेत मस्त व्लॉग बनवतोस आता, तर असेच व्लॉग बनव. तर गाईज तुम्हाला कसे वाटते व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. आणि गाईज काल जो व्लॉग मी अपलोड केलेला ना, तो व्लॉग गाईज बऱ्याच जणांनी बघितला. म्हणजे लगेच गाईज अपलोड केल्या 56 काहीतरी गाईज व्ह्यू झालेले. आणि परत त्याच्यानंतर 7 सबस्क्रायबर वाढले त्या व्लॉगपासून. आणि थँक्यू, चांगला सपोर्ट देता मला याबद्दल. आणि हे आपले ॲक्टिवा. आता मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे आपण ॲक्टिवाकडे येऊया, सर्व गोष्टी बाजूला ठेवून. तर आपल्या ॲक्टिवाला गाईज झालेले आहेत 5 वर्ष, 4 वर्ष झालेले आहेत. 5वं वर्ष चालू आहे, 4थं वर्ष चालू आहे. ही घेतलेली 2021मध्ये 14 ऑक्टोंबरला हिला 4 वर्ष कंप्लीट होते. तर गाईज गाडी बघाल तुम्ही एकदम भारी वाटते. पण इतकी जराशी थोडीशी गाईज माकलेली आहे. कारण की गाईज गाडी आहे ना, ती थोडीशी आता उभीच असते. आणि परत माझा लक्ष नसतो गाडीवरती. घरात कोणाचं जास्त गाडीवरती लक्ष नसतो. कारण मी देईन तर मीच लक्ष आहे गाडी धुण्याकडे वगैरे, नाहीतर घरात दुसरा कोण लक्ष नाही देत. पप्पा देतात पण तितका नाही, कामाच्या ह्याच्यात कमी टाईम मिळतो. तर गाडी बघू शकता कशी वाटते, एकदम भारी. आणि हिला गाईज तेव्हा घेतलेली काहीतरी गाईज 94,000ला घेतलेली. आणि त्याच्यानंतर हिच्यासोबत म्हणजे बरेचसे सीन झालेले, तुम्हाला माहितीच असेल पाठीमागच्या व्लॉगमध्ये. बॅटरीचा इश्यू झालेला, परत मीटरचा इश्यू, लाईटचा सर्व इश्यू झालेले. ते सर्व इश्यू गाईज एक छोट्याशा एका गोष्टीमुळे झाले, तर सगळ्याला सॉल्व केला प्रॉब्लेम. आणि हे थोडासा इश्यू जरा डेंजर होता. आता ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतोय की थोडासा इश्यू जरा डेंजर होता. तो जाऊ दे, विषय सोडून देतो. कारण तो कधी ना कधी तुम्हाला सांगणार आहे कसा काय झालेला ॲक्सिडेंट. मी चालवत नव्हतो, पप्पा चालवत होते. बघा माझ्या इथं पण चॅनलचं आणि इंस्टाग्राम ID चं नाव. कारण गाईज माझ्या त्यावाल्या चॅनलचं नाव मी आता चेंज केलं आहे. मिस्टर ऑगी लाईफस्टाईल होता ना, त्याचं पण नाव ऑफिशियल सोहम 0124 केलेलं आहे. आणि गाडी गाईज काय वाटते. परत दुसरी गोष्ट म्हणजे ही गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल ॲक्टिवा 6G माझीवाली नाही नवीन, तर तुम्ही बिंदास गाडी घेऊ शकता. गाडीमध्ये काय गाईज फॉल्ट नाही. ही काय स्पॉन्सरशिप व्हिडिओ नाही, पण तुम्हाला आता लवकरच गाईज होंडाच्या शोरूममधला व्लॉग बघायला मिळणार आहे. कशाबद्दल ते तुम्हाला लवकरच कळेल, काय घेणार आहे काय नाही. आणि परत त्यानंतर 35 लाखवाला सरप्राईज आहे ना, तो मी इंस्टाग्रामवरती रिव्हील केलेला आहे बहुतेक. तर पण त्याच्यामध्ये पण थोडासा हे दिलेलं आहे, केसेस दिलेले आहेत तुम्हाला. फक्त तुम्ही माझ्या ह्या इंस्टाग्राम ID वरती जाऊन
माझी स्टोरी चेक करा यावाल्या इंस्टाग्राम आयडीवर. तर काही तुम्हाला लवकर स्टोरी बघायची आहे, नाहीतर ती स्टोरी जाईल. स्टोरी जरी गेली तरी मी हायलाईट करून ठेवेन ती स्टोरी. हायलाईटमध्ये जाऊन बघा तुम्ही. आणि इंस्टाग्रामला मेन म्हणजे फॉलो करा मला. आणि गाईज हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जास्त काय असं म्हणजे मोठ्या कॉन्टेंटवाला नव्हता ब्लॉग, नॉर्मल कॉन्टेंट होता. माझ्या डोळ्याला लागलेला तो एक कॉन्टेंट होता, तो पण शूट करून दिला. आणि परत त्याच्यानंतर आपली ही ॲक्टिवा पण दाखवायची होती ब्लॉगमध्ये, ती पण दाखवली. आणि हिला आता कंप्लीट व्हायला आले 4 वर्ष कंप्लीट व्हायला आलेत. आणि मेन म्हणजे एक सस्पेन्स होता, तो पण रिव्हील केला होंडाच्या शोरूममधला. ते पण तुम्हाला लवकरच ब्लॉग करेल. तो ब्लॉग गाईज कालच आला असता, पण काल थोडासा काही संडेच्या मुलं होंडाचे शोरूम्स वगैरे बंद होते, त्यामुळे काही तो ब्लॉग आला नाही. आणि परत ह्या ॲक्टिवाचा तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी कार का नाही घेत. सर्व मला बोलतात कार का नाही घेत, तर त्याच्या पाठचा काही रिझन असं आहे. आमच्या घरात अजूनपर्यंत जी गाडी घेतली ना सेल नाही केली, तर ती गाडी ठेवली अजूनपर्यंत. पण सीन कसं आहे, ॲक्टिवा घेतली आपला सर्वात पहिला आमची विक्रम घेतली मिनिडो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घेतली वेगोच्या नंतर ॲक्टिवाच्या नंतर मेस्ट्रो. जर आता कार घ्यायचं बोललात ना गाईज, तर कार आम्हाला सेकंड हँड घ्यायची नाही. कारण कार जर सेकंड हँड घेतली तर तिचा इश्यू काय होतो गाईज तुम्हाला माहिती आहे, सर्वांनाच इश्यू माहिती आहे तिचा. कारण सेकंड हँड गाडी घेतली का हा काम निघाला तो काम निघाला, त्यावाल्या झंझटमध्ये फसायचंच नाही गाईज. म्हणून नवीन कार घ्यायची. आणि आता सध्या नवीन कार घ्यायचं बजेट नाही आहे, कारण की गाईज घ्यायला घेऊ शकतो गाईज, असं काही गोष्ट नाही. पण का नाही घेत, कारण थोडेफार रिझन्स आहेत त्याच्यामुळे घेत नाही. तर घ्यायचा प्लॅन झालेला आहे. आता लवकरच तुम्हाला काही ना काही सरप्राईज येणार आहेच. कारण नवीनच गाडी घेतली तर गाडी नवीन घ्यायची, सेकंड हँड घेऊन गाडीला मजा नाही घ्यायची. म्हणून कारण की नवीन गाडीची फील मिळते, ती सेकंड हँड गाडी तुम्हाला फील देऊ नाही शकत. आणि परत त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे नवीन गाडी जर तुम्ही बोलता सेल करायचं झालं तर रेट डाऊन होतात. आपल्या सेलच कुठं करायची आहे, रेट डाऊन व्हायला पाहिजे, असा आहे ना विषय घ्यायचा. तर हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आताचे ब्लॉग कसे आहेत, ब्लॉगची क्वालिटी कशी आहे हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. अशीच मिळू दुसऱ्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.